जेसीबीच्या व्यवहारातील फसवणूक प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेला राजगुरुनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। यावेळेस न्यायालयाने दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जेसीबीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी माळुंगे पोलिसांनी शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणाची आता पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे। जेसीबी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हगवणेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। जेसीबीच्या व्यवहारामध्ये 11 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला। न्यायालयामध्ये आज या संदर्भात सुनावणी पार पडली। दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी आणि या पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे। डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23 पासून सुरू होते। प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही जेसीबी आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे। तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे। आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली। आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडेतत्वावर